प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजे की सावनेने आता मुक्ता आणि सागरच्या बेडरूममध्ये कब्जा केलेला असो। ती मनातल्या मनामध्ये म्हणत असे की मुक्ता तुला आता या घरातून देखील मी बाहेरच काढणार आहे। तिचा हा डाव असो। आदित्य मात्र ज्या वेळेला पाणी पिण्यासाठी बाहेर येतो त्यावेळेला मुक्ता आणि सागर हे एकमेकांच्या मिठीमध्ये असतात आणि हे त्याला बघवत नाही। तो म्हणत असो की माझ्या मम्माला एवढा त्रास होतोय आणि हे दोघं जण बरोबरच माझी मम्मा म्हणत होती की तुझे सागर पप्पा आहे ते त्यांच्या बायको म्हणजे दुसरी बायको आहे त्याच्या प्रेमामध्ये वेडे झालेले आहेत आणि त्यामुळे ते आपल्याला कधीच जवळ करणार नाही। ही गोष्ट सारखी सारखी त्याला आठवत असे आणि म्हणून तो सागरचा अपमान करत असो। सागरला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते। तो म्हणत असो की हा आदित्यची काय हे बोलण्याची पद्धत। मुक्ता त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते की अरे त्याला असं वाटत आहे की म्हणजे आपण दोघं जवळ आहोत आणि त्याची मम्मा दूर आहे असं ती समजून सांगत असते। पण सागर म्हणत असतो मग त्यामध्ये आपण काय करणार, आपला काय दोष आहे, आपण त्याचा नवरा बायको आहेत त्याने ते एक्सेप्ट केलंच पाहिजे ना। परंतु मग ज्या दुसऱ्या दिवशी सावनी मोठा गेम खेळत असे ती म्हणत असे की चल आदित्य आपल्याला या घरामध्ये अजिबात राहायचं नाही आणि म्हणत असे की मी बाजूच्या चाळीमध्ये आमच्या राहण्याची सोय केलेली आहे। सागरला हेच काहीच आवडत नसतं। तो म्हणत असो की माझा आदित्य अजिबात जाणार नाहीये, तुला जायचं तर तू जा। ती म्हणत असे नाही मी जिथे तेथे माझा आदित्य, असं सावनी देखील हट्टाला पेटलेली असते। सागर म्हणत असो की तू अजिबात त्याला घेऊन जाऊ नको। मग नंतर मग तो म्हणतो की हे ना जाऊ दे तू पण इथेच थांब। त्याने आता परमिशन दिलेली असते सावनीला घरामध्ये थांबायची। ती म्हणत असे बरं ठीक आहे तू मला आता परमिशन दिलेलीच आहे परंतु माझी एक अट आहे आणि ते म्हणजेच की ह्या घरामध्ये मी राहणार पण माझी एक अट म्हणजे ती ही आहे की मुक्ताने माझ्याशी चांगलं वागावं, तिने मला काहीच घालून पाडून बोलता कामा नये। मुक्ता समोर त्याने म्हणत असे की ठीक आहे डन, परंतु जर तुम्ही आमच्या डोक्यात जायला लागलात त्यावेळेला मात्र मी अजिबात शांत बसणार नाही। तुम्ही तुमची मर्यादा जर ओलांडली तर मी देखील माझी मर्यादा ओलांडणार म्हणजे ओलांडणार, असं मुक्ता देखील ठणकावून सांगत असे। सावनीला असं वाटत असं की आता सगळं माझ्या मर्जीप्रमाणे होणार परंतु मुक्ता अजिबात तिचं काही ऐकणार नसते।